लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आता तुमच्या घराला लागणार नंबर प्लेट, तुमच्याकडून केले जाणार पैसे वसूल। नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावातील अशोक प्रताप समोर ग्रामीण भागातील घरांची नंबर प्लेटद्वारे राष्ट्रीय कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्याच्या गोंडस नावाखाली नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्त कृपेने कृपासिंग नावाच्या परप्रांतीय व्यक्तीवर आर्थिक कमाई करून देण्याची कृपा करण्यात येत असल्याचा प्रकार न्यायडोंगरी गावात सध्या सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे। नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची स्वाक्षरी असलेले पत्र जावक क्रमांक पसना ग्राप VA 182/24 दिनांक 10 पासून 2024 नुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडील पत्र जावक क्रमांक आरोग्य प्रसिद्धी 101/2023 दिनांक 12 मे 2023 यांचा संदर्भ घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रातील घरांची संख्या निश्चित करणे, जनगणना करणे, कर आकारणी करणे, BPL मतदार यादी बनवणे, शिधापत्रिका तयार करणे इत्यादी कामासाठी गाव पातळीवर ग्रामपंचायत हद्दीतील घरांना क्रमांक देणे या नावाखाली कृपाशंकर गुप्ता, शांताक्रूज, मुंबई यांना प्रत्येक घर मालकाकडून 50 रुपये मोबदला देऊन घरांना घर क्रमांकाचे प्लेटवर कुटुंब कल्याण कार्यक्रम, एड्स नियंत्रण बाबत संदेश, कोविड-19 बाबत जनजागृती, बेटी बचाव बेटी पढाव, हर घर शौचालय अशा शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यासाठी घरावर घर क्रमांकाची प्लेट असल्यामुळे शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यास मदत होईल। यासाठी सदर इसमास ग्रामपंचायत हद्दीतील घर क्रमांकाची नंबर प्लेट बसवून देण्यासाठी ग्रामस्थांना आदेशित करण्यात आलेले आहे। त्यानुसार नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी ग्रामपंचायतमध्ये कृष्णा सिंह राहणार माऊगंज, जिल्हा रिया, मध्य प्रदेश येथील एक तरुण सध्या न्यायडोंगरी ग्रामपंचायतचे 2 कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घरोघर जाऊन एक कागदाची प्लेट, तिची किंमत जास्तीत जास्त 3 ते 4 रुपये असेल, घराला चिटकवीत असून त्यावर मार्कर पेनने घर मालकाचे नाव व नंबर टाकून देत आहे। त्या बदल्यात होम नंबर रिसीट या नावाची एक पावती घर मालकाला देत असून त्यावर स्वच्छ भारत मिशन असा गोल शिक्का मारलेला आहे। मात्र शासकीय सेवेचा कोणताही उल्लेख अथवा संस्थेचे नाव सदर पावतीवर नसून स्वाक्षरी करण्यात आलेली नाही। त्यामुळे सर्वच मामला संशयास्पद दिसून येत आहे। कारण गावात शेकडो सुशिक्षित तरुण बेरोजगार असल्याने गावातील कामासाठी थेट मध्य प्रदेशातील कृपाशंकर गुप्ता व कृष्णा सिंह यांच्यावर एवढी कृपा दाखवण्यामागील गुपितच समोर येणं गरजेचं आहे। तसेच सोबत छायाचित्रात दिसत असलेल्या नंबर प्लेटमुळे कोणते राष्ट्रहित जोपासले जाणार आहे याचा जाहीर खुलासा गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी केला आहे। ग्रामपंचायतीचे 2 पगारी कर्मचारी सलग 8 दिवस कृष्णा सिंह यांचे मदतीस देऊन पालिका प्रशासनाने व संचालक मंडळाने गावचा कोणता सर्वे केला हेही जाहीर करावे। तसेच मे 2023 मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी काढलेल्या संदर्भीय पत्राची अंमलबजावणी तब्बल 1.5 वर्षानंतर तातडीने करण्याची सूडबुद्धी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत यांना का सुचलं हेही न उघडणारे कोडे पडले आहे। एकंदरीत दाल में कुछ काला है, सब गोलमाल है। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम पागोल, नाशिक।